सध्या आपण आहोत भारत पेट्रोलियम स्टेशनच्या बाजूला जो पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपावरती सध्या आपण आहोत आणि आपण पाहिलं असेल डिझेलची गाडी 5 वाजता आली होती आणि आय थिंक आता किती वाजले 8:30 वाजता या ठिकाणी ती गाडी संपलेली आहे. तिथं आपल्या नगर पालिकेपर्यंत या ठिकाणी रांगा लागलेल्या आपण पाहिलेल्या आहेत आणि हे शेतकरी आता असेच बसले तोंडात मारल्यासारखं, म्हणजे रांगेमध्ये लागून सुद्धा या ठिकाणी त्यांना डिझेल भेटत नाही. आणि शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याच्या 2 मिनिटं शेतकऱ्याच्या मशागतीसाठी या ठिकाणी त्यांना डिझेल लागतंय. म्हणजे किती भीषण परिस्थिती या देशामध्ये आहे. म्हणजे शेतकऱ्याला मशागतीच्या वेळेला सुद्धा या ठिकाणी म्हणजे विकताना सुद्धा शेतकऱ्याला अडचण आहे आणि पिकवताना सुद्धा या ठिकाणी अडचण आहे, मशागत करताना सुद्धा अडचण आहे. शेतकऱ्याला मशागत करायची आहे परंतु मशागतीसाठी डिझेल लागतंय, तर पाण्याला जशा रांगा लागतात त्या पद्धतीच्या रांगा या देशामध्ये या ठिकाणी शेतकऱ्याला डिझेल खरेदी करण्यासाठी लागतात. यापेक्षा मोठं दुर्दैव कोणत्या या ठिकाणी या देशामध्ये असू शकत नाही. किमान शेतकऱ्याला विकत घ्यायसाठी सुद्धा अडचणी म्हणल्यावर किती विचार करण्यासाठी या ठिकाणी गोष्ट आहे. आणि मला प्रशासनाला विनंती आहे, जिल्हाधिकारी साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील आणि या आपल्या परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, त्यांना विनंती आहे की आपण या शेतकऱ्यांसाठी प्रत्येक शेतकऱ्यासाठी आपण वेगळी लाईन करावी आणि डिझेल जे आहे ते प्राधान्य क्रमानं शेतकऱ्याला द्यावं यासाठी आपण प्रयत्न करावा. कारण इथं बघा ना, सकाळपासून या ठिकाणी सगळे शेतकरी थांबलेले आहेत. इथं बघा ना, त्यांना आणखी जेवण केलेत का नाही केले त्यांना माहिती आहे. प्रत्येक गावावरनं लांब गावखेड्यामधनं या ठिकाणी सगळे शेतकरी आलेले. त्यांच्या जेवणाची व्यवस्था काय, कोण करणार त्यांच्या जेवणाची व्यवस्था? घरी जावं, घरून जाऊन आणायचं, तिथं नंबर जातोय आणि इथं जेवण करावं तर जेवण करायचं कुठं, हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो. त्यामुळे प्रशासनाने याच्यावरती वैयक्तिक पातळीवरती लक्ष घालावं एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.